नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे राणीने विक्रांतला दिली धमकी. आता तुम्ही दिवस मोजायला चालू करा आणि तुमचे कपडे बांधायला चालू करा, कारण लवकरच आता इकडे हे जे तुमचं घर, आमचं घर तुम्ही हिसकावलेलं आहे ना, ते लवकरच आता इकडे आमच्या ताब्यात येणार आहे. आणि लक्षात ठेवा, आता हुकुमाची राणी नाही तर तुमच्यासमोर उतरणार आहे ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक. आणि तिची धमकी ऐकल्याबरोबर इकडे उर्मिला आणि विक्रांतला धक्काच बसतो. तर नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आता इकडे राणी आणि इंद्रा इकडे रिझल्ट बघायला कॉलेजला गेलेले असतात. आता इकडे आबाजी असतात, देवासमोर प्रार्थना करतात की त्या पोरीने लहानपणापासून एक स्वप्न पाहिलं, ते म्हणजेच ॲडव्होकेट बनण्याचं. त्या पोरीचं स्वप्न पूर्ण होऊ दे देवा. आणि आता इकडे तीच म्हणजे तिच्यासाठी प्रार्थना करत असतात. आता इकडे आल्याबरोबर तिकडे लिस्ट बघत असतात. इकडे राणीचं नाव नसतं. त्यावर तिकडे ती बोलते की सर, माझं नाव तर कुठेच दिसत नाहीये. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो की थांब आपण ना या फर्स्ट क्लासच्या लिस्टमध्ये बघूया. आता इकडे तो तिथे शोधतो. आता इकडे राणीला भीती वाटत असते आणि तिकडे तिचं नाव नसतं. आता हे पाहून इकडे ती बोलते, म्हणजे मी फेल झाली आहे, म्हणजे मी हरली आहे सर. आणि असं म्हणून आता इकडे ती सगळं काही आठवते, कशा प्रकारे इंद्राने तिच्यासाठी सगळे कामं केले, जे आजपर्यंत आयुष्यात नव्हते केले ते त्यांनी राणीच्या या पेपरसाठी केले. इतकंच नाही, त्याने किती साथ दिली तिच्यासाठी. पेपर म्हणजेच एक्झामसाठी टेबल वगैरे बनवला होता, कशा प्रकारे अभ्यास करायचा, तिच्यासाठी जागा बनवली, सगळं काही तिला आठवतं. आणि हे आठवून तिला एकदम डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. दुसरीकडे इकडे मालती जी असते, इकडे उर्मिलाच्या रूममध्ये आलेली असते, ते म्हणजेच पेपर घेण्यासाठी. ती तिथे बसून रील्स बघत असते आणि जोरजोरात हसत असते. हे पाहून इकडे मनातल्या मनात मालती विचार करते की हिला दुसरे काही कामधंदेच नसतं वाटतं. आणि आता इकडे तिला तिथे आता हे पाहिल्यावर इकडे उर्मिला बोलते, काय झालं मालती आई, काही हवं होतं का तुम्हाला? त्यावर आता इकडे ती बोलते, नाही ग, अगं ते काय आहे ना, मी म्हणजे बोर झाली होती एकटी बसून, कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं की तू काय करतेस. त्यावर तिकडे ती बोलते की मी ना तुमच्यासाठी रेसिपीज बघत होती नवीन नवीन, म्हणजे तुम्ही इतक्या दिवसानंतर आपल्या या घरात आलात ना, म्हणून नवीन नवीन काय बनवायचं ते बघत होते. त्यावर तिकडे मालती मनातल्या मनात विचार करते, काय तर बनवते म्हणते आणि सगळं ते विकतच बोलवते. आता इकडे त्यावर म्हणजे ती अशी मनातल्या मनात विचार करत असते. आता हे पोट इकडे उर्मिला बोलते, काय झालं मालती आई, कसला विचार करताय? त्यावर आता इकडे मालती बोलते, मी ना एक विचार करत होते, ते म्हणजेच बघ, आता तू इतकी शिकलेली आहेस आणि या जमान्याची आहे, आणि मेन म्हणजे तू अशी चार भिंतीमध्ये राहून अशी तुला बोर नाही होत का गं? आणि मेन म्हणजे आता बघ, किती राणी जर चुकून जर ॲडव्होकेट वगैरे झाली तर तुझ्यासमोर किती तोऱ्यानं फिरेल. इतकंच नाही, ती जर उद्या तुला म्हणेल तर तुमचं काय कर्तृत्व आहे आणि तुम्ही काय करता. आता इकडे त्यावरती बोलते, अहो आई, तुम्हाला खरं सांगू का, तिची लायकीच नाही आहे माझ्यासमोर उभी राहायची. आणि तसंही विक्रांत तिला ना एम्प्लॉई म्हणूनच ठेवणार आहे, म्हणून मी तर तिची बॉसच झाली आहे ना. आणि आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे उर्मिला बोलते, आणि मेन म्हणजे आमच्या दिसण्यात तर बिलकुलच कंपॅरिझन होऊ नाही शकत, कारण मी किती स्मार्ट आहे आणि ती कशी आहे. आता इकडे ती बोलते, हो ग, तू तर स्मार्टच आहे ग, आणि तिच्यापेक्षा सुंदर आहे, पण हे जे तुझं स्मार्टनेस आहे हे असं चेहऱ्यावर दिसायला नको का, म्हणजे मेंटेन नको राहायला का? आणि म्हणून मी काय म्हणते ना, असं चार भिंतीमध्ये बसून कसं होईल ना, त्याच्यापेक्षा तू छान बाहेर फिरायला जा, म्हणजे फ्रेश वाटेल तुला, तुझ्या चेहऱ्यावर असा ग्लो येईल. त्यावर तिकडे ती बोलते, अहो कशाला मालती आई, मी तसंही योगा करतच असते की सकाळी, त्यानेच माझी छान स्किन ग्लो राहते. आता इकडे त्यावरती बोलते, हो ग, पण तू योगा कुठे करते, घरात ना. असं बाहेरचं कसं वातावरणाशी असं अट्रॅक्ट झालं पाहिजे, म्हणजे असा संपर्क झाला पाहिजे ना, तेव्हाच असं नॅचरल ग्रो येईन की नाही. आता इकडे त्यावरती बोलते, हो, पण ही जी खिडकी आहे ना, ही खोलली ना तर छान थंडीगार हवा येते बघा. आता इकडे मालतीला समजत नसतं कसं हिला बाहेर घालावं म्हणून. आता इकडे त्यावर ती बोलते, हो, पण ना माझ्यासाठी एक अशी जागा आहे जिथे तू गेल्याबरोबर ना अशी एकदम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येशील, तुला छान फ्रेश सुद्धा वाटेल. त्यावर तिकडे ती बोलते, कुठली जागा आहे मालती आई? त्यावर तिकडे ती बोलते, अगं देवस्थान, देऊळ, तू जर तिथे जाशील ना एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि तू फक्त हात जोडून जर उभी राहिली ना तुला छान वाटेल. त्यावर तिकडे ती बोलते, हो, पण मला आता सध्याच कसलंच टेन्शन नाही आहे ना, मी एकदम फ्रेशच आहे बघा. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे. आता इकडे मालती मनातल्या मनात विचार करते, आता ही तर काही जायना बया बाहेर, आता मला माझा लास्टचाच विलाज वापरावा लागेल. आता इकडे त्यावरती बोलते, बरं उर्मिला, मी काय म्हणत होते ना, मी ना आता एवढ्या दिवसानंतर घरात आली आणि तुला तर चांगलंच माहिती आहे मला बिलकुल चकचक लागतं आणि असं किड्या मुंगे पाल वगैरे मला हे बिलकुल आवडत नाही, आणि म्हणून मी सगळ्या घरामध्ये हे स्प्रे केलाय. आता तुझी रूमच राहिली, आता इकडे मी स्प्रे करते, तू जा बाहेर जा. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही नको, कशाला? त्यावर मालती बोलते, अहो आता काय नाही वगैरे बोलतेस, अगं तुझ्या स्किनला ते चांगलं नाहीये बरं, ते तुझ्या स्किनला सूट होणार नाही, जा बरं बाहेर. त्यावर तिकडे ती बोलते, मला ते खरं सांगू, तुम्हाला थोडं वियर्ड वाटेल, पण ना मला या स्प्रेचा ना
तुम्ही मारा करा, कंटिन्यू करा तुमचं काम. आता इकडे मालती तिथे रागवून का होईना पण आता इकडे तिचं काम चालू करते. म्हणजेच ती काही तिला बाहेर काढू शकलीच नाही. आता इकडे राणी म्हणजेच आता इकडे ती विचार करत असते. इंद्राचं आता एकदम लक्ष जातं त्या बोर्डकडे, त्यावर असतं राणीचं नाव. आता हे बघितल्याबरोबर इकडे तो बोलतो की राणी तू वकील झालीये, नुसती वकील नाही तर पूर्ण भारतातून पहिली आलीये. आता असं म्हणलं बरोबर एकदम ती मागे पलटते आणि तो सांगतो की या बोर्डवर लिहिलेलं आहे. आता इकडे ती बोर्डकडे बघते आणि एकदम ती रडायला लागते आणि तिथेच खाली बसते. तिथे इंद्र येतो आणि बोलतो की राणी स्वप्न पूर्ण झालंय तुझं. त्यावर आता इकडे ती बोलते की नाही सर, माझं नाही, आपल्या दोघांची मेहनत आहे, आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो की हो, आज पुन्हा एकदा म्हणजेच सिद्ध झालं की आपण दोघं सोबत असल्यावर सगळं काही डिफिकल्ट नाहीच आहे, आपण डिफिकल्टही सगळं काही इझी करू शकतो. आणि असं म्हणून तिकडे ते घट्ट मिठी मारतात. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो की मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलंय आणि म्हणून तिकडे तो तिला घेऊन येतो. इकडे तिकडले लोक सगळे टाळ्या वाजवत असतात. आता इकडे जे वस्तीतले 2 लोक बसलेले असतात गोष्टी करत, त्यांना तिकडे रेडिओवर येतं ते म्हणजेच राणी इंद्रजित महाडिक भारतातून पहिली आली आहे, वस्तीतली राहणारी मुलगी. आणि तिकडे अशाच प्रकारे सगळ्या वस्तीमध्ये फैलतं. सुरेखी आणि बुवांना सुद्धा कळतं. ते बोलतात की अखेर राणीने स्वप्न पूर्ण केलंच, खरंच मानावं लागेल आपल्या राणीला. आणि म्हणून तिकडे सगळे वस्तीवाले बोलतात की आपण हे एवढं मोठं सेलिब्रेशन आता सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट करायचं. आणि म्हणून ते सगळे तयारीला लागतात. इकडे रतन वगैरे सगळ्या तिकडे छान ट्रॅक्टर घेऊन आलेले असतात, मस्त सजवलेलं असतं. त्यात बोर्ड असतं राणीचं की ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक म्हणून, आणि तिचा ॲडव्होकेटचा असा ड्रेस घातलेला असं तिथे फोटो असतो. आता हे सगळं बघून इकडे राणी बोलते सर हे काय आहे सगळं. त्यावर आता इकडे सगळे तिला अभिनंदन वगैरे करत असतात. आता इकडे घरी सुद्धा कळालेलं असतं म्हणजेच काकीला आणि अजितला. त्यावर तिकडे ती बोलते खरंच ग, आपल्या राणीने करून दाखवलं. आता मला ना असं वाटतं की केव्हा आपली राणी येईल आणि केव्हा मी तिला एकदाच मन भरून बघेल. आता इकडे राणी म्हणजेच आता इकडे राणीला आता इकडे इंद्रा जो असतो त्या ट्रॅक्टरमध्ये बसवतो आणि तिकडे तो मोठ्या याने म्हणजे इकडे डोक्याला माथ्याला इकडे रुमाल बांधतो आणि तो जो ढोल असतो तो आता इकडे हातात घेतो आणि तो वाजवत गाजवत आता इकडे तिची मिरवणूक काढतो. फटाके वगैरे फुटत असतात, लोक नाचत असतात. आता हे सगळे इकडे गजा बघतच असतो. आता इकडे सगळ्यांना फार खुशी झालेली असते. इकडे अजित आणि काकी यांचं बोलणं चालू असताना तितक्यात त्यांना या सगळ्याचा आवाज येतो. त्यावर तिकडे काकी बोलतात अरे देवा, हे तर राणीचाच मिरवणुकीचा आवाज येतोय. आणि तिकडे त्यावर अजित बोलतो की आई जा तू स्वागताची तयारी कर, म्हणजे जर ताट वगैरे घेऊन ये. आता इकडे म्हणजेच आता यांची जी मिरवणूक असते इकडे महाडिकांच्या बंगल्यावर आलेली असते. आता इकडे आबा सुद्धा येतात. इकडे आबा बोलतात की खरंच तू आज करून दाखवलंस राणी. आणि आता इकडे सगळेजण बाहेर येतात, म्हणजेच इकडे विक्रांतच्या घरचे सगळे बाहेर येतात. आता इकडे राणीला बघून इकडे म्हणजे सगळे खुश होतात. पण आता इकडे राणी जी असते इकडे विक्रांतला चांगली धमकी देते. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.